या भूमिकेमुळे मला सख्या भावा बहिणीचं नातं काय असतं बरोबर या भूमिकेमुळे मला कळालं. कारण आणि दादा होणं हे किती अवघड आहे हे आता मला कळतंय. कारण माझा दादा इथे आलाय तर ते सगळं आठवतंय मला की त्याने किती सॅक्रिफायसेस केले असतील, हो किती जबाबदाऱ्या त्याने त्याच्या अंगावर घेतल्या असतील. मी आता जे काय आहे ते त्याच्यामुळे, तर तो माझा लाखात नाही करोडोमध्ये. दादा कुठे? हा तो बघा जरा जोर नाही दादा झाला पाहिजे दादासाठी. तर मी आता इथे जे काही आहे ते मी त्याच्यामुळे. आणि दादा म्हणून सोपं नाही हे कळते मला आता, खरंच सोपं नाहीये. वा 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 खरंय. जिथे जिथे आई वडील मला असं वाटतं त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही त्यावेळेला आपल्या सगळ्यात जवळ कोण असेल तर मला असं वाटतं तो तुझा दादा असतो, बरोबर की नाही? आपला दादा असतो. आणि तोच दादा आज त्याचे सुद्धा डोळे पाणावलेले मी पाहिले आणि तुझा सुद्धा आवाज जरा जड होताना आम्ही पाहिला. यावरूनच तुमचं नातं किती जवळचं आहे हे लक्षात येतं. आणि खऱ्या अर्थाने हे भाऊ होणं किती कठीण असतं हे आपण म्हणतो, पण आज खऱ्या अर्थानं मला असं वाटतं आम्ही पाहिलं सुद्धा. वा 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 किती छान. एक काहीतरी तुला दादाला सांगायचं असेल, आज थँक्स म्हणायचं असेल तर कुठल्या गोष्टीसाठी म्हणशील? शब्दात नाही सांगू शकत. आई वडिलांनंतर कोण असेल तर तो आहे. लव्ह यू. वा 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 जरा छानशी मिठी मारा बरं. इकडे या बरं, एकमेकांना आणि थँक्स म्हणा बरं. या 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 जरा जागा द्या त्यांना. या अरे वा 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 थँक्यू सो मच दादा. तुम्ही जर ऑडिशनला आणलं नसतं तर इतका छान कलाकार आम्हाला सापडला नसता. तो आतापर्यंत कधी आला नाही कार्यक्रमाला. हा पण दादा या सिरियलच्या निमित्ताने माझा दादा इथे आलाय त्याबद्दल झी मराठीचे खूप खूप आभार. अरे वा थँक्यू सो मच दादा. आणि तुम्ही सुद्धा शुभेच्छा द्या बरं नितेशला. वा अरे वा धन्यवाद. थँक्यू सो मच दादा. तुम्ही काही बोलणं कठीण वाटतंय मला म्हणून मी विचारतो, बोलणार का? करून दाखवलंय की खूप विरोध होता. म्हणजे ऍक्च्युली आम्ही जेव्हा डान्स करायचो त्यावेळी आम्हाला सगळीकडून विरोध होता. आणि त्याचं शिक्षण पण खूप चांगलं झालं होतं आणि त्याचं दुबईसाठी सिलेक्शन झालं होतं. मम्मी पप्पा म्हणायचे की एवढं चांगलं शिकलाय तर त्याला जॉब करू दे. पण मी फक्त त्याला सपोर्ट केला की नाही, मला माहित होतं की लहानपणापासून त्याच्यामध्ये ती कला होती आणि एक ना एक दिवस तो नाव मिळवेल अशी मला असा मला विश्वास होता. आणि ते त्यानं करून दाखवलं. त्याची जिद्द चिकाटी आणि खूप मेहनत घेत होतो प्रत्येक गोष्टीसाठी. त्याबद्दल त्याचं मला खूप नेहमी कौतुक वाटतं, हेवा वाटतो. आणि त्यानं चांगलं नाव कमवलं आणि स्वभावाने शांत आहे, मनमिळावू आहे, खूप छान वाटते. आणि त्याला पुढच्या त्याच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि झी मराठीचं मी खूप आभार मानतो की त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला आणि एवढी चांगली भूमिका त्याला दिली. त्यानंतर सगळ्यात जास्तीत जास्त आभार म्हणजे श्वेता मॅम यांचं, खांबे सरांचं आणि पूर्ण टीमचं की त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यासाठी परत ही भूमिका दिलेली आहे. त्याबद्दल धन्यवाद, सगळ्यांचे आभार. धन्यवाद. तुमचे सुद्धा मनापासून आभार. आणि शिक्षणाचं काय बघा, जेवढा माणूस जास्त शिकलेला असतो ना तितकाच तो मोठा ऍक्टर होतो. याचं उदाहरण म्हणजे ते बघा, तिकडे डॉक्टर आहेत ते, पण ते केवढे मोठे ऍक्टर आहेत. त्याच्यामुळे शिक्षण सुद्धा महत्वाचं असतं. धन्यवाद. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.